मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 5वा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवरती गुणरत्न सदावर्ते यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे आज देखील लावण्यात आलेला आहे। विशेषतः पाहायला गेलं तर काल सुनावणी झाल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी आमरण उपोषण हे बेकायदेशीर असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती व त्यानंतर कुठेतरी मराठी आंदोलनकर्त्यांमध्ये मोठा आक्रोश पाहायला मिळाला होता। न्यायालयामधून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आणण्यासाठी पोलिसांना देखील तारेवरची कसरत करावी लागत होती। आज देखील त्याचबाबत पुन्हा एकदा सुनावणी आहे आणि या सुनावणीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते देखील हायकोर्टात जाणार आहेत। मात्र या हायकोर्टात जाण्याआधीच पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। त्यांना सुरक्षित आपल्या निगराणीमध्ये हायकोर्टापर्यंत नेणारे आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी सकाळपासूनच पोलिसांचा फौजफाटा हा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। वारंवार या ठिकाणच्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत ते ग्रस्त घालत असताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर अनेक गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी लागलेल्या आहेत। परिसरामध्ये पूर्ण बंदोबस्त आहेत। एकंदरीत याच बाजूला क्रिस्टल टावर या इमारतीमध्ये ते राहतात आणि याच इमारतीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तरी दक्षता घेतलेली आहे। आज 12 वाजेपर्यंत न्यायालयाच्या आदेशानंतर अनेक ठिकाणी जे आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोको करत आंदोलन केलेले आहेत ते कुठेतरी त्यांनी थांबवावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत आणि त्यानंतर पोलीस प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे। मात्र आज 3:30 ते 3:30 वाजता जी सुनावणी होणार आहे या सुनावणीत हायकोर्टात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे देखील येणार आहेत आणि त्यांना नेण्याच्या सुरक्षे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेलं त्यांच्या घराजवळ पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नागनाथसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।